उपोषण मागे घेताना सरकारचा गुन्हे मागे घेण्याचा शब्द होता। आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत। 2 दिवसात सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, विशेष अधिवेशन बोलवा व कायदा पारित करा। शिंदे समिती मराठवाड्यात काम करत नाही। मराठा आरक्षणासाठीच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करा। उपचार घेणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही। तुम्हाला आरक्षण द्यायचे तर कायदा का लागू करत नाही? सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा। ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। भुजबळ यांना कोणीच धमकी देऊ शकत नाही। आपलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा त्याची अधिसूचना राजपत्रित काढली। ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिले त्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं। व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्यांची मराठा समाजात पिढ्यानं पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात, गणगोतातील लग्नाच्या सोयरीकी जुळतात, त्या राज्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरीही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना 3 महिन्यापासून दिलेली। या व्याख्यासह ती करावं ते एक मुद्दा। ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्यांचे तातडीनं पत्र वितरित करणं। तिसरा मुद्दा, ज्या सगळ्या सोयऱ्यांची जे सगळे सोयरे आता प्रमाणपत्र घेणार आहेत, ज्याची नोंद मिळेल त्याच्या आधारावर फक्त शपथपत्राच्या आधारावर घ्यावं। तपास करणं, ग्रह चौकशी करणं याला खूप किचकट प्रक्रिया आहे। त्या आधारावर घेणं। त्यांच्या परिवारांना ज्यांचे नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं तुम्ही जे मध्ये शिबिर म्हणले होते लावले ते शिबिर सगळे बंद आहे। तुम्ही जे ग्रामपंचायतला चिटकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात 8% ग्रामपंचायतला चिटकेले आहेत, फक्त 8%। 92% ग्रामपंचायतला माहीतच नाही की नोंद सापडली कुठे। हे झाले आपले 3 मुद्दे। आपला अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याचं इथं त्या आलेल्या 7चे 7 मंत्र्यांना उपोषण सोडताना शब्द दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मीडिया त्यावेळी साक्षीला आहे बांधव सगळे की त्यांनी तो शब्द दिला होता। त्याची प्रक्रिया आणखी सुरू झालेली नाहीये। हैदराबादचं गॅजेट सुद्धा ते घेऊ म्हणले होते। 5वा मुद्दा आहे आपला की हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि सातारा संस्थांचं, म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्या गॅजेटच्या माध्यमातून ते आरक्षणात येणार आहेत, तेही यांनी आतापर्यंत घेतलेलं नाही। नेमकं हे करतेत काय आम्हालाच कळत नाही। आणि शिंदे समितीचं काम हे इतकं युद्ध पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे। तिला 1 वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे। त्याच्यासाठी मनुष्यबळ हे 24 घंट्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलं होतं। ते कधीतरी उठतंय आणि सापडायला सुरुवात, कधीतरी 8-15 दिवसातून एखाद्या वेळेस ती समिती कुठेतरी येते, बसते, माघारी जाते। बाकीचे लोक काय काम करतात? लोकांच्या नोंदी असून, अर्ज केलेले असून सुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाही। ही काय प्रकार? आणि आपला 7वा मुद्दा की मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे नव्यानं गठीत करा, त्यांनी नव्यानं गठीत पण केला, अहवाल पण घेतला, मग आता ते स्वीकारून त्याचा कायदा तर पारित केला पाहिजे। असे आपण त्यांना एकूण 9 मागण्या दिलेल्या आपण त्यांना। परंतु सगळ्या सोयऱ्यांचं याच्यात मुख्य भूमिका ही आहे की सगळ्या सोयऱ्यांची आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे। महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस मागं पाहिजे। हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे, कारण ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही। बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटसह आणि सातारा संस्थांच्या गॅजेट। अरे आम्ही भेट नाही तसं तुझ्यासारखं सांगत नाहीत। त्याच्यात कार्यकर्त्याला सांगतो संरक्षण लावायचं सांगा, मला अमकं सांगा, मला भेव आहे। आम्हाला भेवासून सांगत नाहीत। आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे, तरी आम्ही सांगितलं ना सरकारला। काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होतं ना, आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काय घातपाताचा प्रकार होता। असलं तर सारखं भंगार चाळ्या नाही करत आम्ही खेळतो त्याला।